नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा केवढं मोठं करडईचं शेत आहे. हे दाखवा थोडंसं तिकडं आणि थोडंसं इकडं. हे बघा पूर्ण हे करडईचं शेत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही जी असते ना, ही ह्या पानं आहेत ना, ह्याची अशी पानं, याची भाजी खाल्ली जाते. ही करडईची भाजी आहे. म्हणजे आता नाही, आता याला फुलं लागतात. जेव्हा ही कोवळी कोवळी असते, जेव्हा पेरतात आणि काही अशी एवढ्या उंचीवर आलेली असते ना, तर ही ह्याची भाजी खाल्ली जाते. करडईची भाजी खरंच पौष्टिक असते खायला. आणि करडईचा फायदा तर तुम्हाला माहितीच असेल. करडईपासून तेल बनतं आणि खूप प्युअर असतं. खूप एवढ्या सगळ्या करडईचं तेल निघायचं म्हणजे काय थोडं निघणार आहे का? पूर्वीचे लोक आणि आमच्या लहानपणीसुद्धा असं प्युअर करडई पेरायची आणि ती करडईचंच तेल वापरायचे. पण आता राहिलं नाही. म्हणून पूर्वीचे लोक खूप तंदुरुस्त आहेत, त्यांचे हाडं मजबूत आहेत. आता नाही आहे तसं. आता आपण कसलंही भेळमिसळ तेल खातो, फिल्टरचं तेल खातो. फिल्टरचं ऑइल असतं ना, जे रिफाईंड तेल, ते काय फार असं मला नाही वाटत चांगलं असेल म्हणून. पण प्युरिटी ही या तेलामध्ये होती, करडईच्या तेलात. बघा केवढा मोठा शिवारा आहे हा. किती एकर आहे हे? किती एकर असेल ही करडई? 2 एकर आहे. 2 एकर आहे का? बापरे, आपल्या इथं शिवार एवढी कुणीच नाही पेरली. कुणी नाही ना? भरपूर पेरली की. पण हे काढायला अवघड जातं. नाही का नाही अवघड. हा, काटे टोचतात ना. जी काढणार ती काढते, त्यांनी टोचत नाही. हा, जी नाही